तर नमस्कार मित्रांनो, आज तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, मी आता शेतामध्ये आलेलो आहे. तर आमच्या शेतामध्ये घास नेण्यासाठी आलेलो आहे मी. तर शेळ्यांना घास नेण्यासाठी आलेलो आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, मी आता गाडी लावून शेताकडे चाललेलो आहे. मित्रांनो, मी आता शेतामध्ये आलेलो आहे. तर ही बघा आमचं शेत आहे. तर ही बघा जांभळीची बाग आणि त्याच्यामध्ये आम्ही घास लावलेला आहे शेळ्यांसाठी. तर मी आता ती घेऊन जाणार आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला आमच्या जांभळीच्या बागेला केलेलं सिस्टीम दाखवतो. तर बघा. कौन है ये लोग? कहां से आते हैं? मित्रांनो, आम्ही ही घासाला आणि बेमुगाला पाणी जाण्यासाठी ही बघा सिस्टीम केलेली आहे. तर इथं बघा आमच्या 3 विहिरींच्या 3 पाईपलाईन आहेत आणि पलीकडे वाल आहे, मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, ही बघा वाल आहे. तर आम्ही जांभळीला ठिबक सिंचन केलेलं आहे. तर त्याचा वाल आहे हा. तर मित्रांनो, ही बघा घास आहे. समझ रहे हो आप समझ रहे हो? तर मी आता शेळ्यांसाठी घरी घेऊन जाणार आहे काढून. तर मित्रांनो, मी तुम्हाला आता जांभळीची झाडी दाखवतो. तर मित्रांनो, ही बघा जांभळीची झाडं आहेत, अशीच लाईनीने लावलेली आहेत. तर ही आता 1 वर्षाची झालेली आहेत. तर बघा ही माझ्या हाईटपेक्षा जास्त उंच झालेली आहेत आता. तर मित्रांनो, ही बघा भुईमूग आहे. तर मी मागील काही दिवसामध्ये ब्लॉग टाकलेला होता. तर हा भुईमूग आहे तो. तर पलीकडे घास आहे. तर मी आता घास घेऊन जाणार आहे. तर आमच्या जांभळीच्या बागेच्या शेजारी माझ्या मित्राचे डाळिंबीची बाग आहे. तर मी तिकडे चाललेलो आहे. तर मित्रांनो, मी माझ्या मित्राच्या डाळिंबीच्या बागेमध्ये आलेलो आहे. तर माझा मित्र औषध मारण्यासाठी आलेला आहे डाळिंबीला. तर ही बघा डाळिंबीची बाग आहे. तर मित्रांनो, मी आता आपल्या शेतामध्ये जाणार आहे. तर मित्रांनो, मी आता घास घेऊन घरी जाणार आहे. तर मित्रांनो, आता घास काढायचं चालू आहे. मित्रांनो, मी आता घास काढून घेतलेला आहे. तर आता मी घरी घेऊन जाणार आहे. तर मित्रांनो, मी आता घास घेऊन घरी चाललेलो आहे. गाड़ी स्टार्ट कर. मित्रांनो, मी आता घास घेऊन घरी आलेलो आहे. तर मित्रांनो, मी म्हैशीला घास टाकलेला आहे आणि शेळ्यांना घास टाकून घेतलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. गजब बेइज्जती है.